Hello everyone. Today we are going to discuss the concept that is the memory or storage. Memory or storage means it is a place where user can store their data, instructions, or documents in a computer system. So, in a computer structure, in CPU, there are the three units, that is the ALU, that is arithmetic and logical unit, and control unit, and another one is a storage unit. So, the arithmetic and logical unit is used to calculating purpose, where CU, that is the control unit, is used for controlling all the systems in a computer, and the next one is a storage unit which is available in CPU of a computer, and these storage unit or also memory are used to store the data or instructions of a user. So the memory is required in a computer to store the data, instructions, or any documents of a user. Memory is physically organized as a large number of cells that are capable of storing the 1 bit each. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे की जे आपण म्हणतो की सीपीयू मध्ये एक युनिट अवेलेबल असतं ज्याला आपण म्हणतो स्टोरेज किंवा मेमरी युनिट, आणि त्या युनिटमध्ये काय असणार, दोन टाईप्सच्या मेमरीज अवेलेबल असतात. ओके, जे आपण नेक्स्ट आपण फर्दर बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय असतं की ही जी मेमरी आहे या मेमरीमध्ये युजरचे जे काही ॲक्टिव्हिटीज असतील, इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा कमांड्स असतील, ह्या डेटा जे आहेत त्या डेटा तो त्याच्यामध्ये मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवला जातो. म्हणजे इनपुट युनिटकडून मिळालेली इन्स्ट्रक्शन्स सीपीयूला मिळणार आहे आणि सीपीयू मिळालेल्या डेटाला पहिल्यांदा काय करणार, तो स्टोअर करून ठेवणार आहे मेमरीमध्ये. ॲज वेल ते प्रोसेसिंग करतो. प्रोसेसिंग केल्यानंतर जे काय आउटपुट तयार होतं त्या आउटपुटमध्ये काय असणार, तो स्व डेटा काय करणार, तो त्या मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आणि नंतर तो काय करणार आहे पर्टिक्युलर युजरला आउटपुट युनिटच्या थ्रू काय करणार आहे, डिस्प्ले करायचं काम करणार आहे. तर मेमरी हा काय मेन पार्ट आहे आपला कम्प्युटरचा. आता ही जी मेमरी आहे ह्याच्यामध्ये काय असतं की 8 बीट इक्वल टू 1 बाईट. ओके, आता ह्या ज्या टर्म्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत. 8 बीट इक्वल टू 1 बाईट म्हणजे असे 8 बीट एकत्र केले की 1 बाईट तयार होतं. असे 1024 बाईट ओके इक्वल केलं तर 1 किलो बाईट, दॅट इज द KB. 1024 KB इक्वल टू 1 मेगाबाईट, दॅट इज द MB. 1024 MB इक्वल टू 1 गिगाबाईट अँड 1024 GB इक्वल टू 1 टेराबाईट. ओके, आता हे जे आहे हे सगळं आपण बायनरी नंबर सिस्टीमच्या फॉर्मॅटमध्ये बघतोय. जर तुम्ही डेसिमलमध्ये बघाल किंवा तुम्ही सर्च कराल त्यामध्ये काय दाखवतात ते की 1000 बाईट इक्वल टू 1 KB, 1000 KB इक्वल टू 1 MB हा डेसिमलच्या फॉर्मॅटमध्ये झाला. ओके, सो द नंबर सिस्टीम जे आहे ते नंबर सिस्टीम आपण नेक्स्ट आपण लर्न करणार आहे. तर हे जे तुम्हाला दिलेलं आहे की 1024 बाईट इक्वल टू 1 किलो बाईट, हे जे आहे हे 1024 मीन्स काय असणार आहे हे आपण बायनरी सिस्टीममधलं बघतो या ठिकाणी. सो तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे किलोबाईट म्हणजे KB, M फॉर मेगाबाईट, G फॉर गिगाबाईट अँड T फॉर टेराबाईट. ओके, सो ही जी मेमरी आहे ही मेमरी दोन टाईप्समध्ये डिवाइड केली जाते. फर्स्ट वन इज अ प्रायमरी मेमरी अँड सेकंड वन इज अ सेकंडरी मेमरी. आता वन बाय वन बघूया. तर फर्स्ट वन इज अ प्रायमरी मेमरी. आता प्रायमरी मेमरीला अजून एक नाव आहे, त्याला म्हणतात मेन मेमरी. ओके, सो द मेन मेमरी ऑफ अ कम्प्युटर इज नथिंग बट अ प्रायमरी मेमरी. So it is a simple memory. Okay, and the main feature of the primary memory is that it can accessed directly by processor. Okay, processor म्हणजेच काय CPU. CPU डायरेक्टली प्रायमरी मेमरी ॲक्सेस करतो. म्हणजे आपण काय करणार आहे, ही जी प्रायमरी मेमरी आहे ही प्रायमरी मेमरी CPU डायरेक्टली ॲक्सेस करणार आहे आणि ही जी प्रायमरी मेमरी इट इज अ फास्टेस्ट मेमरी अवेलेबल इन अ कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये अवेलेबल असलेली सगळ्यात फास्टेस्ट मेमरी कुठली असणार आहे तर प्रायमरी मेमरी आहे. आणि इट इज अ वोलाटाईल. ओके, वोलाटाईलचं मिनिंग काय होतं, टेम्पररी. ओके, म्हणजेच काय, जोपर्यंत तुमची सिस्टीम सुरू आहे तोपर्यंत जो काय डेटा असेल, इन्स्ट्रक्शन्स असतील, ती इन्स्ट्रक्शन्स तुमची प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवली जाते. आणि जेव्हा तुमचं काय असणार आहे, तुम्ही स्विच ऑफ कराल किंवा पॉवर ऑफ झाली त्याची की ॲटोमॅटिकली सगळा डेटा तुमच्या प्रायमरी मेमरीमधनं इरेज केला जातो. ओके, सो द प्रायमरी मेमरी इज दॅट इज अ वोलाटाईल मेमरी और इट इज ऑल्सो नोन ॲज टेम्पररी मेमरी. And whenever power is off at that time, all the data stored in a primary memory are erased. Okay, सगळा तो इरेज केला जातो. as well as the primary memory is expensive and also primary memory is expensive as compared to secondary memory. Okay, आता हे काय कंपॅरिझन आहे आपण हे नेक्स्ट बघणार आहोत. सो द महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं की प्रायमरी मेमरी इज अ मेन मेमरी ऑफ अ कम्प्युटर. जेव्हा आपण कम्प्युटर सिस्टीम ऑन करतो
जोपर्यंत तुमची सिस्टीम ऑन आहे तोपर्यंत जो काय डेटा आहे तो तुमचा प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. कारण प्रायमरी मेमरी जी आहे ती CPU इझिली ॲक्सेस करतो किंवा फास्टर ॲक्सेस करतो त्या ठिकाणी. त्यामुळे जो काय तुमचा डेटा असेल, इन्स्ट्रक्शन असेल, ती सगळी तुमची प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवली जाते. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ वोलाटाईल मेमरी और मेन मेमरी. आणि जेव्हा तुमचा पॉवर ऑफ होणार आहे किंवा स्विच ऑफ होतो त्याच वेळेला काय असणार आहे, जो काय डेटा प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवला आहे तो सगळा डेटा तुमचा इरेज होतो. ओके, सो द प्रायमरी मेमरी हॅज टू टाइप्स. ओके, प्रायमरी मेमरी RAM and ROM. Okay, RAM means random access memory and ROM means काय असणार आहे, read only memory. So the RAM is again divided into two parts, that is a DRAM and SRAM. Here D stands for dynamic and S stands for static. Dynamic RAM and static RAM, where ROM can be classified into PROM, that is P for programmable ROM, EPROM, that is E for erasable, P for programmable ROM. Okay, erasable programmable ROM. And again EPROM, again divided into two parts, that is a EEE. Okay, EEPROM and UVEPROM. Okay, EE means कैसा है, erasable, electrically erasable programmable. Here singly defined the erasable. Okay, and again erasable ROM can be divided into the two parts, that is electrically erasable programmable ROM and also UV, that is ultraviolet erasable programmable ROM. ओके, सो हे जे आहेत हे दोन टाइप्समध्ये तुमची प्रायमरी मेमरी डिवाइड केलं तर मेन टाइप्स कुठले आहेत, रॅम आणि रॉम. ओके, आता वन बाय वन आपण बघूया. तर फर्स्ट वन इज अ रॅम. ओके, रॅम स्टँड्स फॉर रॅन्डम ॲक्सेस मेमरी. ओके, सो द processor accesses all the memory addresses directly irrespective of word length and making the storage and retrieval faster. म्हणजे किती डेटा आहे, किती लार्ज अमाऊंटमध्ये डेटा आहे हे त्याच्यामध्ये वर्ड लेंथ तो रिस्पेक्ट करत नाही. डायरेक्टली काय करणार आहे, जो काय डेटा असेल तो तुमच्या रॅममधनं इझिली प्रोसेसर ॲक्सेस करून घेतो. ओके, रॅम इज अ फास्टेस्ट मेमरी आहे. ओके, सो फास्ट आहे त्यामुळे ती कशी आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे कमी वेळेमध्ये काय असणार आहे, जास्त डेटा तो स्टोअर करतो आणि तोच डेटा तुम्हाला फास्टमध्ये अवेलेबल करून देतोय CPUला. त्यामुळे CPUचं टायमिंग कसं असणार आहे, वाढणार आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट इज अ these two factors simply that imply that RAM is available in a very small quantities up to 1 GB. म्हणजे रॅम आहे ही जास्तीत जास्त 1 GB पर्यंतच अवेलेबल असते. तर का असते अवेलेबल, तर ही कशी आहे तुमची, तर फास्टेस्ट मेमरी आहे, एक्सपेन्सिव्ह आहे आणि इझिली प्रोसेसर ॲक्सेस करून घेतोय. त्यामुळे ही रॅम जी आहे, रॅम जास्तीत जास्त आपल्याला 1 GB पर्यंतच रॅम आपल्याला अवेलेबल असते. ओके, आता रॅमच्या आपण टाइप्स बघूया. रॅम कॅन बी डिवायडेड इंटू दी टू टाइप्स अँड रॅम इज अ वोलाटाईल. ओके, वोलाटाईलचं मिनिंग काय आहे इथं, वोलाटाईल म्हणजेच काय, जेव्हा पॉवर ऑफ होती त्याला काय असणार आहे, रॅममधला डेटा सगळा इरेज केला जाणार आहे. सो द फर्स्ट वन इज अ डायनॅमिक रॅम, D फॉर डायनॅमिक. ओके, सो द डायनॅमिकचं मिनिंग काय येतं, तर हिच्यामध्ये डायनॅमिक रॅममध्ये काय असणार, ही जी डी रॅम आहे, ही डी रॅम जी आहे त्याच्यामुळे ही एका ट्रान्झिस्टर आणि कॅपॅसिटर ह्याच्यापासून ती तयार केलेली असते. आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे, डेटा ह्याच्यामध्ये स्टोअर केला जातो तुमचा. आणि हे कसं असणार आहे, 1000 सेकंडपेक्षा कमी वेळेमध्ये डेटा तुमचा स्टोअर करून ठेवणार आहे आणि प्रत्येक वेळेला अपडेशनची गरज लागते त्याच्यामध्ये. ओके, सो यू नीड टू रिफ्रेश 1000 टाइम्स ऑफ अ सेकंड. ओके, एक सारखं तुम्हाला कंटिन्युअसली रिफ्रेश त्याला करावं लागतं आणि रिफ्रेशमेंटसाठी काय असणार आहे, प्रोसेसरला जास्त टाईम लागतो त्या ठिकाणी. त्यामुळे ही जी डायनॅमिक रॅम आहे, ही डायनॅमिक रॅम जी असते ती फक्त पर्सनल कम्प्युटरमध्येच फक्त अवेलेबल असते. पर्सनल कम्प्युटर्स मीन्स काय असणार, आपण ज्याला म्हणतो की लॅपटॉपमध्ये वगैरे तुमची ही जी डी रॅम आहे ही डी रॅम अवेलेबल असते. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, नेक्स्ट म्हणजे स्टॅटिक रॅम. ओके, S फॉर स्टॅटिक रॅम. स्टॅटिक रॅममध्ये काय असणार, जसं आपण बघितलं की डी रॅम ही कशी असते तुमची ट्रान्झिस्टर आणि कॅपॅसिटरपासून तयार होतीये, तशी S रॅम ही कशी आहे तुमची फ्लिप फ्लॉपपासून तयार होतीये. आणि फ्लिप फ्लॉपपासून तयार केलं असणार त्यामुळे काय असणार आहे की तुमचा जोपर्यंत तुमचा पॉवर सप्लाय ऑन आहे, ओके, तोपर्यंत चालू राहणार आहे. प्रत्येकाला ह्याला रिफ्रेश करायची गरज लागत नाही ॲज कम्पेअर टू डी रॅम. ओके, त्यामुळे प्रत्येकाला तुम्हाला ती रिफ्रेशमेंटची गरज लागणार नाही आहे. आणि S रॅम दॅट इज द स्टॅटिक रॅम युज्ड इन अ स्पेशलाइज्ड ॲप्लिकेशन. स्पेशल ॲप्लिकेशनमध्येच फक्त स्टॅटिक रॅम तुमची यूज केलं जाते. त्यामुळे आता आपण बघितलेलं की मेमरी म्हणजे काय, ते दोन टाइप्स पडतात. तर त्यामुळे दोन टाइप्समध्ये प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी.
प्रायमरी मेमरीमध्ये पुन्हा आपण टाईप बघितलेले रॅम आणि रॉम. तर फर्स्ट वन बघितला रॅम, दॅट इज अ रॅन्डम ॲक्सेस मेमरी, आणि त्यामध्ये 2 टाईप्स पडतात, डी रॅम आणि एस रॅम. ओके, त्यात आपण याच्यामध्ये बघितलंय. आता नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ते आपण कसं यूज करतोय ते. स्वतः इथं बघा ही इमेज दिली आहे रॅमची. हे जे आहेत ओके, ह्या काय त्या रॅम आहेत. ओके, आणि ह्या ज्या रॅम आहेत ह्या रॅम ह्या स्लॉट्समध्ये बसवल्या जातात. आपण रॅम ही कशी आहे की तुम्ही एनहान्स करू शकता त्याला. ओके, म्हणजेच कसं असणार आहे, रॅम तुम्ही मोठ्या साईजची घेऊन तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुम्ही त्याला पुन्हा एनहान्स किंवा एक्सपांड करू शकता त्या ठिकाणी. त्यामुळे जी रॅम आहे ही रॅम तुमच्या कम्प्युटरच्या मदरबोर्डवरती अवेलेबल असते. हे जे आहेत व्हाईट कलरचे हे जे सगळे तुमचे स्लॉट्स आहेत, आणि ह्या स्लॉट्समध्ये ही जे आहेत रेक्टँगल स्ट्रिप्स, या स्ट्रिप्स म्हणजेच काय असणार तुमच्या रॅम इथं अवेलेबल आहेत. ओके, सो द नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते आहेत ते म्हणजे आपण रॉम बघतोय. तर सेकंड टाईप इज अ रॉम, दॅट इज द रीड ओनली मेमरी. आता ह्याच्यामध्ये काय, तर रॉम स्टँड्स फॉर रीड ओनली मेमरी. आणि रीड ओनली म्हणजेच काय, फक्त ह्याला आपण रीड करू शकतोय. का रीड करू शकतो याच्यामध्ये, तर रॉममधला डेटा आपण पुन्हा त्यावर राईट करू शकत नाही. कारण हे कसं आहे की ज्याला मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच वेळेला तुमची रॉम आहे ही रॉम तुमची काय असणार आहे, तुमच्या मदरबोर्डवरती प्लेस केलेली असणार आहे. त्याला तुम्हाला चेंज करता येणार नाही आहे त्या ठिकाणी. जशी आपण रॅम जी आहे ही रॅम आपण एनहान्स करू शकतो, तसं रॉम जे आहे रॉम आपल्याला एनहान्स करता येत नाही त्या ठिकाणी. सो रॉम ॲज कम्पेअर्ड टू रॅम ही कशी स्लो आहे आणि चीपसुद्धा आहे. कारण रॅम कशी आहे तुम्ही एनहान्स करू शकता, त्यामुळे एक्सपेन्सिव्ह आहे. रॅम डायरेक्टली ॲक्सेस करता येते आणि त्यामुळे ती कशी आहे फास्ट पण आहे आणि एक्सपेन्सिव्ह आहे. तसं रॉम हा कसा आहे, स्लोअर आहे आणि चीपर आहे. ओके, आता हे जे आहे हे कसे नॉन वोलाटाईल आहे. नॉन वोलाटाईल म्हणजेच आपल्याला काय म्हणतोय की रॅम जशी वोलाटाईल म्हणजे टेम्पररी आहे, तशी नॉन वोलाटाईल म्हणजे परमनंट आहे. ह्याच्यामधला डेटा जरी तुमचं पॉवर ऑफ झाली तरी सुद्धा डेटा ॲज इट इज तुमचा इथं राहणार आहे त्या ठिकाणी. ऑल्सो नेक्स्ट बघायचं आहे रॉम हॅज, इथं आपण 3 टाईप्स बघतोय. फर्स्ट वन इज अ पी रॉम. ओके, सो द पी स्टँड्स फॉर प्रोग्रॅमेबल. म्हणजेच काय, हे जे पी रॉम आहे ही रॉम प्रोग्राम करायसाठी स्पेशल हार्डवेअर डिव्हाइसची गरज लागते. त्यालाच म्हणतात की प्रोग्रॅमर और बर्नर. ओके, जी आहे ई फॉर इरेजेबल. इरेजेबल प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी. ह्याच्यामध्ये जे आहे इरेजेबल म्हणजेच काय करतोय, तुम्ही ही जी रॉम आहे ही रॉम तुम्ही काय करू शकता, प्रोग्राम केले तुम्ही इरेज करता येऊ शकते. पण हे इरेज करण्यासाठी 2 टाईप्सचे अवेलेबल आहेत. फर्स्ट वन इज अ इलेक्ट्रिकली इरेजेबल. म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल सिग्नलचा यूज करून तुम्ही ती रॉम जी आहे ती तुम्ही त्यातला डेटा तुम्ही इरेज करू शकताय. आणि सेकंड वन आहे जे आपण बघितलं UVP रॉम, दॅट इज द अल्ट्रा व्हायोलेट इरेजेबल रॉम. आणि ह्याच्यामध्ये काय असणार, अल्ट्रा व्हायोलेट रेजचा यूज केला जातो आणि त्या अल्ट्रा व्हायोलेट रेजच्या थ्रू जी तुमची आहे ती UVP रॉम ही त्यामधला डेटा तुमचा इरेज केला जातो. त्यामुळे हे काय झाले, रॅम आणि रॉमचे टाईप्स आले. आणि ही जी रॉम आहे या टाईपमध्ये दिसते ही ऑलरेडी तुमच्या मदरबोर्डवरती फिक्स केलेली असणार आहे. म्हणजेच काय, मॅन्युफॅक्चरर ज्या वेळेला ते तयार करत असतो मदरबोर्ड त्याच वेळेला तो त्यामध्ये इनबिल्ट तुम्हाला ती रॉम फिक्स केलेली अवेलेबल असणार त्या ठिकाणी. त्यामुळे रॉम ही आपली कशी परमनंट आहे, जरी लाईट गेली तरी सुद्धा काय होतं या ठिकाणी डेटा तुमचा इरेज केला जात नाही त्या ठिकाणी. ॲज वेल ॲज आपण जसं बघितलं की रॅम जशी आपल्याला एनहान्स करता येते तशी रॉम ही ऑलरेडी फिक्स असल्यामुळं ती तुम्हाला एनहान्स करता येत नाहीये. कारण जी आपण रॅम बघतोय ही रॅम या स्लॉट्समध्ये प्लेस केलेली आहे. त्यामुळे या स्लॉट्समधून तुम्हाला ती काढता येते आणि नवीन त्यामध्ये यूज करता येते. फॉर एक्झाम्पल आपल्या मोबाईलसारखं आपण सिम कार्ड जसं आपण किंवा आपण मेमरी कार्ड जसं आपण हव्या त्या ह्याचं मेमरी कपॅसिटीचं आपण त्यामध्ये ॲड करू शकतो स्लॉट्समध्ये. सेम इथं आहे जे उभे आहेत हे असे हे स्लॉट्स अवेलेबल आहेत आणि ह्या स्लॉट्समध्ये तुम्ही ती रॅम काढून दुसऱ्या रॅमनं तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता त्या ठिकाणी. ओके, सो आज आपण बघितलं फक्त प्रायमरी मेमरी, त्याच्यामध्ये 2 टाईप्स रॅम आणि रॉम. आणि लास्ट वन इज जे आपल्याला बघायचं आहे ती आहे तुमची कॅचे मेमरी. ओके, म्हणजे पहिली बघितली रॅम, नेक्स्ट बघितली रॉम आणि थर्ड वन इज कॅचे मेमरी. सो द कॅचे मेमरी म्हणजेच काय, ही जी आहे ह्यालाच काय म्हणतो, इट इज अ स्मॉल पीस ऑफ हाय स्पीड वोलाटाईल मेमरी. वोलाटाईल म्हणजे काय, पुन्हा आपण म्हणतोय टेम्पररी मेमरी आहे, अवेलेबल टू द प्रोसेसर फॉर फास्ट प्रोसेसिंग.
ही जी आहे फास्ट प्रोसेससाठी अवेलेबल आहे. सो इट इज नोन ॲज अ कॅचे मेमरी. आणि कॅचे मेमरी आहे त्याला स्पेशल जागा तुमच्या मेन मेमरीमध्ये अवेलेबल असते आणि ती त्या थ्रू काय करणार ती काय जी काय तुमचा डेटा आहे डेटा तुमचा स्टोअर करून ठेवला जातो. ओके, तर कॅचे मेमरी इज मेड अप ऑफ फास्ट स्पीड एस रॅम. म्हणजे कॅचे मेमरी म्हणजेच काय असणार आहे की ह्यालाच आपण काय म्हणू शकतो की स्टॅटिक रॅमपासून ही तयार झालेली असणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहे कॅचे मेमरी. आणि जिथं काय असणार आहे की CPU फास्टली कॅचे मेमरी काय करू शकतोय ॲक्सेस करू शकतोय. त्यामुळं जी प्रोसेस ऑफ ॲक्सेप्टिंग डेटा फ्रॉम मेमरी इट इज नोन ॲज कॅचिंग. ओके, कॅचे मेमरीपासून मिळालेला डेटा जो आहे तो फास्टली ॲक्सेस करतो त्याला म्हणतात कॅचिंग. ओके, सो द कॅचे हॅज अ व्हेरी हाय स्पीड आहे त्याच्यामध्ये अँड ऑल्सो इट रिक्वायर्स निग्लिजिबल टाइम्स टू ॲज कम्पेअर टू अदर. ओके, म्हणजे त्यातनं कॅचे मेमरीमधून डेटा किंवा इन्स्ट्रक्शन्स घ्यायला ॲज कम्पेअर टू अदर मेमरी CPUला कमी वेळ लागतो त्या ठिकाणी. ओके, आणि ही जी फाइंडिंग डेटा और इन्स्ट्रक्शन्स इन अ कॅचे इज ऑल्सो नोन ॲज कॅचे हिट. म्हणजेच काय डेटा फाइंड करणं किंवा डेटा स्टोअर करणं डेटा ॲक्सेस करणं ह्या प्रोसेसला काय म्हणतात कॅचे हिट म्हणतात. त्यामुळे 3 टाईप्सच्या मेमरीज अवेलेबल आहेत प्रायमरी मेमरीमध्ये. रॅमचे 2 टाईप्स पडतात, एस रॅम आणि डी रॅम, दॅट इज अ स्टॅटिक रॅम अँड डायनॅमिक रॅम. सेकंड बघितलं आपण रॉममध्ये काय असणार आहेत की तुमचे 3 टाईप्स पडतात. त्यामध्ये आपण बघितलं की पी रॉम दॅट इज अ प्रोग्रॅमेबल. नेक्स्ट पण आपण बघितलं ई रॉम दॅट इज द इरेजेबल प्रोग्रॅमेबल. आणि इरेजेबलमध्ये पुन्हा आपण 2 टाईप्स बघितले की इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रॅमेबल रॉम. ओके, म्हणजे काय असणार आहे जो काय डेटा आहे तो इरेज करण्यासाठी इलेक्ट्रिकल सिग्नलचा यूज करतोय. आणि नेक्स्ट बघितलं UV EPROM दॅट इज द अल्ट्रा व्हायोलेट रेज. ओके, अल्ट्रा व्हायोलेट रेजचा यूज करतो आणि डेटा इरेज करतोय, त्याला काय म्हणणार आहे UV EPROM. ओके, आणि लास्ट वन बघितलं कॅचे मेमरी. कॅचे मेमरी म्हणजे जी आहे ती तुमच्या एस रॅमपासूनच तयार झालेली मेमरी असते. त्याला तुमच्या काय असणार आहे की मेन मेमरीमधला थोडासा पोर्शन त्या कॅचे मेमरीसाठी रिझर्व करून ठेवला जातो. आणि तुमचा जो CPU आहे किंवा प्रोसेसर आहे तो प्रोसेसर कॅचे मेमरी काय करतो फास्टरली ॲक्सेस करून घेतोय. ॲज वेल ॲज जी डेटा आहे तो डेटा स्टोअर करणं, त्या इन्स्ट्रक्शन स्टोअर करणं किंवा ते ॲक्सेस करून घेणं ह्याच प्रोसेसिंगला काय म्हणतो कॅचिंग म्हणतो आपण त्या ठिकाणी. सो द कॅचे मेमरी इज अवेलेबल इन अ मेन मेमरी ऑफ अ कम्प्युटर. ओके, थँक्यू.